आता पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे बारामती तालुका खरेदी विक्री संघ मेढ्यात इथं गट क्रमांक 414.1 जमिनीच्या बाबत काहीतरी आरोप झाले। मी त्याही वेळेस सांगितलं की जे आरोप झाले त्यांनी कागदपत्र तपासावी, त्याच्यात जर चुकीचं झालेलं असेल तर संबंधितांच्याकडे तक्रार करावी, संबंधितांनी त्याची चौकशी करावी, कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आणि चौकशी करून सत्य लोकांच्या समोर आणावं। आता ही 25/3/1994 रोजी जिल्हाधिकारी पुणे यांनी तहसीलदार कार्यालयामार्फत जमीन मिळणे कामी खरेदी विक्री संघाने प्रस्ताव दिला होता। कधी 94 साली। नंतर चौथ्या महिन्यात म्हणजे पुढच्याच मार्चला प्रस्ताव दिला, एप्रिलला ग्रामपंचायत मिळत होती, त्यांनी शासकीय जागा मिळवावा, ठराव मिळावा असं मागणी आम्ही म्हणजे संघाने केली। 15/4ला विषय नंबर 7 मध्ये ती 5 एकर जागा देण्याबाबतचा ठराव झाला, कारण ग्रामपंचायतीच्या हद्दीत जागा पाहिजे असेल तर त्यांचा ठराव लागतो। 11/5/94ला 2 महिन्यांनी त्याची सर्व कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे सादर झाला। तहसीलदारांनी काही प्रस्तावातील त्रुटी पूर्ण करण्याबाबत पत्र संघाला दिलं, संघाने ते सगळं काही नीटनेटकं केलं, त्या त्रुटी पूर्ण केल्या आणि साधारण त्यांनी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत तहसीलदार यांचे पत्र संघाला मिळाले। शासन आणि कागदपत्रांची पूर्तता मेढ्यात येथील जमिनीच्या बदल्यात 5 एकर जमीन उपलब्ध करून देण्याबाबत कालावधी गेला आणि 22ला पुन्हा 2001ला ही मेढत गावातील गायरान जमीन संस्थेच्या व्यवसायासाठी देण्याकरता शिफारस पत्र आलं आणि तशा पद्धतीनं ही जमीन माझ्या माहितीप्रमाणे त्याची किंमत त्यावेळेस ठरवली 2003ला बरं का, 1.5 लाख रुपये। तुम्हालाही माहिती आहे की त्यावेळेस जमिनीचा दर काही एवढे नव्हते तिकडच्या, आणि तिथं तर मला वाटतं कमरे एवढा खड्डा होता, म्हणजे मी नंतर कितीतरी मुरुम टाकून ते सगळं भरून घेतलं, संघाला मदत केली होती मी त्यावेळेस। आणि त्याच्या संदर्भामध्ये मग त्यांनी ताबा पावती 2003ला 5व्या महिन्यात दिली संघाच्या नावाने, म्हणजे मागणी केली 94/3ला मार्च 3ला आणि झालं 2003ला, म्हणजे 9 वर्ष त्याला गेली। आणि त्याच्यानंतर मग ते एने, आता एनेच्या बद्दल तर आम्ही निर्णय घेतला, आता एने काढूनच टाकलं। त्या एनेच्या बद्दल एवढ्या तक्रारी यायच्या, आता एने प्रकरणच ठेवलेलं नाही राज्य सरकारने। आता 2020 मध्ये मला असं वाटलं की तिथं आता जरा पंप करावा, कारण बारामती वाढली, एक गोडाऊन करावं, मंगल कार्यालय करावं, असं काय 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 आमचं ठरलंय। तशा पद्धतीनं झाडं लावली, बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या, पण त्याचंही काहीतरी काढलं होतं म्हणे। माझी विनंती आहे की जर त्याच्यामध्ये पुरावे असतील, कागदपत्रांचे सगळे दाखले असतील आणि चुकीचं झालेलं असेल तर जरूर चौकशी झाली पाहिजे, कारण हे कायद्याने नियमाने चाललेलं सरकार आहे आणि यंत्रणेने तशाच पद्धतीचं काम केलं पाहिजे। पण आता बऱ्याच कुठल्या जमिनी काढतात आणि ह्यांच्या नातेवाईकांनी असं केलं, ह्यांच्या स्वतः अजित पवारांनी असं केलं। मी कालही चुकीचं कुठलं केलं नाही, आजही केलेलं नाही, उद्याही करणार नाही, एवढंच मला सांगायचं। राज्यात महायुती एक संघ लढणार आहे का? प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी, तसंच एकनाथरावजी, तसंच सुनील तटकरेजी, रवींद्र चव्हाणजी आणि काही एकनाथरावांनी ज्यांना चर्चा करण्याचा अधिकार दिला ते कदाचित उमेश सामंत आणि काही कोणी असतील, यांच्या संदर्भातली याची चर्चा होईल। आम्ही एक सांगतो की बाबा सगळ्यांनी एकत्रपणे राहून लोकांच्या समोर गेलं पाहिजे। पण मागे आम्ही 15 वर्ष आघाडीमध्ये काम केलं, त्यावेळेस जो तो पक्ष जिथं त्याची ताकद असेल तिथं स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करत असतो। जिथं स्वतंत्र लढल्यानंतर मताची विभागणी होऊन फायदा होणार नसेल तर तिथं
एकत्रपणे आजपर्यंत जे ते लोक गेलेले आहेत. आताही आमचा प्रयत्न चाललेला आहे की मताची विभागणी न होता, जसं आमचं एनडीएचं सरकार केंद्रात आलं, राज्यामध्ये युतीचं सरकार आलं, तसं चांगल्या पद्धतीनं विकासाची कामं होण्याच्या दृष्टिकोनातनं त्या त्या भागामध्ये जनतेने महायुती सध्या सत्तेवर असल्यामुळं महायुतीला सहकार्य करावं. शेवटी तो जनतेचा अधिकार आहे. मी सांगितलं ना, आम्ही आव्हान करतोय, तयारी करायची. प्रत्येक जण आपापला ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. यश आलं ठीक, नाही यश आलं तर ज्या गोष्टी घडतील त्याला सामोरं जायचं. बंदी असताना देखील मातोश्रीच्या आजूबाजूला ड्रोनच्या घेतल्या जातात, तर त्याचा व्हिडिओ देखील बाहेर आलेला आहे. हे तपासाचा भाग आहे. त्याची तक्रार पोलीस खात्याकडे केली पाहिजे. पोलीस खातं याच्यावर कंट्रोल करतं. माहित नाही, मी काही नजर ठेवली नाही. मी पण ती चर्चा ऐकली. मला आज पण बरेच जण म्हणाले, परंतु तसं काही होणार नाही. कशाला 10 दिवस राहिले? तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार ज्या त्या परिस्थितीनुसार आघाडी करा असं भाजपची बैठकीत सांगितलेलं आहे. तर अजून कुठलाही मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं की हे राज्याच्या स्तरावर, हे जिल्ह्यात सोडून जिल्ह्याला, तालुक्याला तिथली राजकीय परिस्थिती प्रत्येक ठिकाणची वेगळी असते. तिथं अधिकार दिले जातात. आता महायुती आहे. एखाद्या ठिकाणी आमच्या 3 पैकी एखादा पक्ष स्ट्रॉंग असेल तर त्यांनी आपल्या मित्र पक्षांना त्यांच्या साधारण एक समाधान होईल, एक व्यवस्थितपणे सन्मान होईल. समाधान म्हणण्यापेक्षा सन्मान होईल अशा पद्धतीने जागा वाटप झाल्या तर मग प्रश्न येत नाही. अर्थात तो ज्याचा त्याचा अधिकार. आणि नेहमीच मतदान 2 तारखेला आहे, 2 डिसेंबरला, आणि आज तारीख 9 आहे. अजून बराच दिवस आहे. नगरपालिका किती असती, नगरपंचायत किती असते तुम्हाला माहिती. महानगरपालिकेला मोठ्या असतात, जिल्हा परिषद मोठ्या असतात. नाही, बदनाम नाही, तसं नाही. अश्लील प्रकरणं निघतात. आता ह्याही प्रकरणात तुम्ही जर तसं बघितलं तर ह्या प्रकरणाचा कागदच होऊ शकत नाही. हे आकडे तुम्ही 300 कोटी 1800 कोटी वगैरे जे काही आपण बघितलं, 1 रुपया कुणाला दिला नाही आणि काही नाही, त्याच्यात काय अर्थच नाही ना. पण आता मी जास्त त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा चौकशी होऊ द्या. चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईल. मी मांडली, त्याचा बापाने मांडली ना. नंबर एक मिनिट काय होतं, मी म्हणून तुमच्याशी जरा बोलायला, कारण तुम्ही काही कसलाही प्रश्न विचारता. त्यावेळेस मी असं म्हणलो होतो की मी सकाळपासून त्या आढावा बैठका घेतोय. त्या आढावा बैठका घेऊन मी आत्ता बाहेर आलोय. तिथं मीडियाशी मी बोलायचो. मी उद्याच्याला मात्र संध्याकाळी, म्हणजे मी सगळी माहिती घेऊन तुमच्याशी बोलीन. आणि त्या दिवशी बोललो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बोललो. कारण आपल्याला ज्या गोष्टीची अजिबातच माहिती नव्हती ती माहिती घेतल्याशी मी बोलतो. अजित पवार म्हणून पण बोलतो, परंतु तुम्ही लावताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणले. मी जरी म्हणलो, आता मी एक नागरिक म्हणून बोलतो, तरी तुम्ही सांगताना काय म्हणणार, हा उपमुख्यमंत्री स्टेटमेंट केलं म्हणणार ना. त्याच्यावर मीच सांगितलं होतं आणि मी केलं ना. दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट केलं, लगेचच ते काय ते कॅन्सलेशन केलं, त्या कंपनीची माहिती घेतली, सगळं काही.